राज्यभरातले नागरिक सध्या संमिश्र तापमानाचा अनुभव घेत आहेत। राज्यामध्ये कमाल तापमान हे 35शी पार आहे आणि त्याच्यामुळे उन्हाचा चटका बसतोय। मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये दिवसा उकाडा जाणवतोय, पण रात्री मात्र थंडीचं वातावरण आहे। मुंबईमध्ये शनिवारी कमाल तापमान 37 अंश तर किमान तापमान 19 अंश नोंदवलं गेलं। नाशिकमध्ये शनिवारी कमाल तापमानाचा पारा 34.9 अंशांपर्यंत पोहोचला होता। मिश्र तापमानाचा अनुभव सध्या राज्यभरातले नागरिक घेत आहेत। दिवसा उकाडा जाणवतोय, उन्हाचे चटके बसत आहेत अक्षरशः, पण रात्री मात्र थंडी जाणवते। आणि अशा या संमिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। धनंजय, हे जे मिश्र तापमानाचं सध्याचं वातावरण आहे, हे नेमकं कधीपर्यंत कायम असणार आहे? हवामान खात्याचं काय याबाबत म्हणणं आहे? आणि मुंबईकरांच्या किंवा संपूर्ण राज्यभरातल्याच जे संमिश्र तापमान अनुभवत आहेत त्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होण्याची भीती या निमित्तानं आहे। जर पाहिलं तर शहरातल्या वातावरणाची परिस्थिती ही कमालीची बदललेली पाहायला मिळते। सकाळच्या म्हणजे पहाटेच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर थंडी ही जाणवते, तर दुपारच्या दरम्यान हा काहीसा उन्हाचा तडाखा हा सहन करावा लागतो। तापमानामध्ये शनिवारी जर पाहिलं तर तापमानाचा पारा हा 34.9 अंशापर्यंत होता आणि किमान तापमान जे आहे ते 12.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होतं। त्यामुळे मुंबई असेल, नाशिक असेल, राज्यातील इतर भाग जे आहेत त्या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान थंडी तर नंतर ऊन अनुभवायला मिळतं आणि या सगळ्याचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा पडताना पाहायला मिळतोय। घशाच्या निगडीत त्रास असतील किंवा सर्दी, खोकला असे त्रास जे आहे ते होताना पाहायला मिळत आहेत। जी लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा या वातावरणाचा फरक हा जाणवताना पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या बदलत्या वातावरणाचा आणि या उन्हाचा तडाखा बसत असतानाच वातावरणात जे बदल होतात त्याच्यामुळे नागरिक सुद्धा हैराण असलेले आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद धनंजय सगळ्या तपशिलांसाठी।